वेलकम फ्रेंड्स. पहा, आज आपण थर्ड नंबर चॅप्टर कंप्लीट करूया, संपूया. पेज नंबर 27 वर आपण आलेलो आहोत. पेज नंबर 27 जो पॉइंट आहे त्या पॉइंटचं मी नाव तुमच्या समोर वाचतो. जो पॉइंट आपण घेणार आहोत तो अर्बन, रुरल अँड अर्बन फ्रिंज. बघा, नागरी आणि ग्रामीण झालर क्षेत्र. फ्रिंज याचा अर्थ झालर क्षेत्र. बघा, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन बघूया आपण त्यामधील. द एरिया बिटवीन अर्बन अँड रुरल एरिया इज कॉल्ड अर्बन रुरल फ्रिंज. बघा, नागरी आणि ग्रामीण क्षेत्रामधील भूमीस या दोन्ही क्षेत्रांच्या दरम्यानची जी भूमी आहे ती ओळखली जाते नागरी ग्रामीण झालर क्षेत्र म्हणून. इट हॅज characteristics of both urban as well as rural areas. म्हणजे या क्षेत्रामध्ये आपल्याला नागरी आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रांचं आपल्याला वैशिष्ट्य आढळतात. पहा, पुढे पाहूया. इट इज नॉट अ सेपरेट झोन ॲज मच बट अ ट्रान्झॅक्शन बिटवीन द टू अँड मर्ज इनटू बोथ ऑफ देम. तर पहा, त्यांना असं म्हणायचं आहे की ग्रामीण आणि नागरी क्षेत्राची दोन्ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आढळतात. म्हणजे नागरी आणि ग्रामीण क्षेत्रातील झालर क्षेत्रामध्ये आढळतात. आणि हे क्षेत्र वेगळे नसून दोन्ही मधील म्हणजे ग्रामीण भागातील पण आणि शहरी भागातील संक्रमण क्षेत्र आहे. म्हणजे काही भाग ग्रामीण असेल आणि काही भाग शहरी असेल, अशा प्रकारे. म्हणजे people using automobiles make their daily trips to perform their jobs from these areas to its central area, where their offices and economic institutes are generally located. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की नागरी आणि ग्रामीण झालर क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. यासाठी ते वाहनाने प्रवास करतात. हे तर त्यांनी सांगितले. त्यामुळे काय होतं, वेन लार्ज अर्बन एरियाज डेव्हलप द स्पॅन ऑफ द अर्बन एरियाज इन्क्रीजेस. दिस इज कॉल्ड अर्बन स्प्रॅवल. बघा, काय होतं तर ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबरच विस्तारही वाढतो त्यावेळेस याला नागरी प्रसरण असे म्हणतात. बघा, ज्यावेळेस नागरी भागाचा विकास होतो त्याच्याबरोबर त्या भागाचा विस्तार होतो त्यावेळेस त्याला नागरी प्रसरण म्हणतात. द टर्म अर्बन रुरल फ्रिंज हॅज बीन युज्ड टू डिझायनेट सच एरियाज वेअर वी हॅव मिक्सर ऑफ रुरल अँड अर्बन लँड यूज. ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबर विस्तारही वाढतो त्याला आपण आता सांगितलं नागरी प्रसारण. तर ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारची भूमी आढळते. पुढचा पॉइंट बघूया, पॅराग्राफ. द रुरल अर्बन फ्रिंज हॅज कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. बघा, झालर क्षेत्राची रचना जर पाहिली तर ती गुंतागुंतीची आहे. The city and surrounding areas consist essentially of two types of administrative areas, the municipal council and gram panchayat. या भागात दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. म्हणजे नागरी ग्रामीण झालर क्षेत्रामध्ये दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. एक म्हणजे ग्रामपंचायत पण आहे, नगरपालिका पण आहे. The smaller municipal towns close to the main city tend to lose their identity and are in reality a part of geographical city. बघा, झालर क्षेत्रातील नागरी क्षेत्र स्वतःची काय करतं, ओळख घालून बसतं. काय मी सांगितलं पुन्हा एकदा ऐका. झालर क्षेत्रातील जे नागरी आणि ग्रामीण आहे त्यातलं नागरी क्षेत्र काय करतं, स्वतःची नागरी क्षेत्राची ओळखच घालून बसतं. म्हणजे त्याची ओळख नागरी क्षेत्र असं राहत नाही आणि प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात आणि मोठ्या शहरांच्या भौगोलिक प्रदेशाचे ते भाग बनतात. ओके, पुढे पाहूया. द क्वालिटी, थोडं वर स्क्रोल करूया आपण.
The quality services in these towns is comparable to those of the main city. प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात आणि त्यानंतर बघा काय होतं, मोठ्या शहरांपासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सामावून राहतात. काय मी सांगितलं, द टाउन अवे फ्रॉम द मेन सिटी मेंटेन देअर डिस्टिंक्ट आयडेंटिटी अँड हॅव अ डिस्टिंक्ट सेट of problem relating to urban amenities and the transportation. म्हणजे मोठ्या शहरांपासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सांभाळून राहतात. या नगरांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि हे प्रश्न प्रामुख्याने सोयी सुविधांच्यावर आधारित असतात. The quality of these services are generally inferior. बघा, या सोयी सुविधांच्या बद्दल जे आपण बोलतोय या भागात कमी दर्जाच्या असतात हे जास्त आपल्याला आढळते. इन्फिरियर याचा अर्थ कमी दर्जाच्या. द एरियाज इन द रुरल एरियाज ऑल्सो एक्झिबिट अ सर्टन लेवल ऑफ डायव्हर्सिटी. Agricultural land may have been converted to residential or industrial areas, or the whole areas may be entirely rural. The only link with the city being the daily commercials. बघा, शेतीसाठी वापरत असलेली जमीन जी असते, त्यापूर्वी एक मी पॉइंट तुम्हाला सांगतो, झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात आपल्याला विविधता आढळते बरं का. देयर इज अ डायव्हर्सिटी. शेतीसाठी वापरत असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते आणि काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहराशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहराच्या रोजच्या प्रवासासाठी वापरला जातो. बियॉन्ड द अर्बन फ्रिंज लाईज अँड रुरल फ्रिंज consisting of villages only and partly affected by urbanization. म्हणजे बघा, नागरी ग्रामीण झालर क्षेत्राच्या पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते आणि या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरीकरणाचे संक्रमण झालेले आपल्याला आढळते. नेक्स्ट पॉइंट पाहूया, सुबर्ब्स. सुबर्ब्स, BURBS, सुबर्ब्स याचा अर्थ उपनगरे. म्हणजे सब असा शब्द आहे तो. सब म्हणजे उप, सब अर्बन्स हा शब्द आहे. सब अर्बन्स म्हणजे उपनगरे. पाहूया, आउटसाइड द मेट्रो सिटी देर आर मेनी ऑकेजनली बी अ स्मॉल टाउन्स ऑर नंबर ऑफ वेल एस्टॅब्लिश्ड टाउन्स ऑर स्मॉल सिटीज. महानगरांच्या सीमांच्यावर बघा, महानगराची सीमा जिथं आहेत, भाग जिथं आहेत, त्या सीमांच्यावर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशी नागरी क्षेत्रास उपनगरे म्हणजे सब अर्बन्स म्हणून ओळखली जातात, ज्याला आपण उपनगरे म्हणतो. उदाहरण बघा, त्याने एक उदाहरण सांगितलं, भाटुम, कल्याण, विरार ही काही मुंबईमधली काही उपनगरे आहेत. बघा, कन्सिडरिंग टू बी अ सब अर्ब्स ऑफ द मेन सिटी ऑफ मुंबई. म्हणजे मुंबईची मुख्य जी शहर आहे, या मुख्य शहराशी संबंधित काही उपनगरी दिलेत आपल्याला. ती भाटुंबा आहे, कल्याण आणि विरार आहे. they are all cities in themselves but developed as a result of growing in Mumbai. तर बघा काय झालेलं आहे, ही सर्व लहान 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 मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिमाणाने वाढली आहेत. Hence they are suburbs of Mumbai. Similarly, बघा त्याचप्रमाणे ही त्यामुळे तर ती काय सांगितली त्यांनी विकासाच्या, त्याचप्रमाणे काही उदाहरण तिने दिलेली आहेत आपल्याला. Hence they are suburbs of Mumbai म्हणून ते त्यांना उपनगरे म्हणून मुंबईची ओळखतात. याचप्रमाणे वाकड, हिंजवडी ही सुद्धा काही उदाहरण आहेत आणि ही suburbs ऑफ पुणेची आहेत. म्हणजे काय, पुण्याची उपनगरे आहेत ती. ठीक आहे, आपण नेक्स्ट पेजवर जावं लागणार आता. पेज नंबर 27 पेज नंबरवर जो तुम्हाला नकाशा दिलेला आहे तो कोणता नकाशा आहे पहा. थोडस नजर टाकून तुम्ही पाहिला, लँड यूज लँड कव्हर मॅप इचलकरंजी सिटी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे बघा, भूमी उपयोजन आणि भूमी आच्छाद इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर यामधील भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन म्हणजे 2007
असली भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन याची तुलना 2017 सालातल्या भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजनाशी केलेली आहे. तुम्ही तुलना करून ह्याचा अभ्यास करू शकता. बघा इचलकरंजी शहर ओळखता बघा, कुठल्या शहर आहे, आपण कुठे राहतो, आपण याच शहरामध्ये किंवा शहराच्या आजूबाजूस राहतो आणि तो 12वीच्या अभ्यासक्रमात हे आपल्या नकाशा आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला सुद्धा काही प्रमाणात महत्व आहे. त्यामुळेच 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये जो महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम आहे, या महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये इचलकरंजी शहराला महत्व असल्याखेरीज हा नकाशा 12वीच्या जिओग्राफीच्या पुस्तकात दिलेला नाहीये. म्हणजे कमी कालावधीमध्ये इचलकरंजी शहराचं औद्योगिक नगरीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात भूमीचा वापर आच्छादन वाढलेला आहे, या नकाशातून आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. याच्यानंतर आपण पेज नंबर लास्ट पेज जे आहे या पेज नंबरवर जाऊया, जे पेज नंबर आहे 29. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन झाल्यानंतर हा टॉपिक आपला संपतो. पहा, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन, भौगोलिक स्पष्टीकरण. Both the maps show land use, land covered from two different periods, 2007 and 2017, of the city of Ichalkaranji in Kolhapur district. कोल्हापूर जिल्ह्यातील बघा इचलकरंजी शहराचा 2007 आणि 2017 या काळातील नकाशामध्ये पुढील बाबी आपल्याला दिसतात. फॉर द सिटी ऑफ इचलकरंजी, द मॅप शो द मेन सिटी अँड द सराउंडिंग रिजन. हा नकाशा आपल्याला काय दर्शवतो, तर मुख्य शहर आणि आजूबाजूचे क्षेत्र परिसर आपल्याला दर्शवतो. व्हेरियस कलर्स शोज टाइप्स ऑफ लँड युजेस अँड लँड कवर्ड. विविध प्रकारच्या रंगांनी भूमी आच्छादन आणि भूमीचा वापर दाखवलेला आहे या नकाशामध्ये. When we see the map carefully, we find that the area under Westland scrubs has transformed into industrial areas. जर ह्या नकाशाचे तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की जमिनीचा बराचसा क्षेत्र आता कमी झालेला असून, म्हणजे जमीन रिकामी नाहीये, बरीचशी जमिनीचं क्षेत्र कमी झालं असून त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचं आच्छादन वाढलेलं आहे. Also, few parts in the city which show build up has increased from sparse to dense. बघा, त्याचप्रमाणे काही भागात तुम्हाला पाहता येईल, त्याचप्रमाणे विरळ वस्ती किंवा बांधकामाखालील क्षेत्रांचे रूपांतर दाट वस्ती किंवा बांधकामातून झालेलं पाहायला मिळतं. In some parts in rural areas, area under mining has increased. ग्रामीण भागात काही ठिकाणी खाणकाम क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला आढळतो. Some quarries have come up. बघा, पुढे पूर्ण वाक्य वाचतो म्हणजे आपल्याला वाक्य कंप्लीट करायला, टॉपिक कंप्लीट करायला बरं पडेल. Some quarries have come up. Some areas under the recreation have also reduced and denser urban growth is seen in this area. It is also found that areas along the roadways in the fringe of the city have urbanized during this period. बघा, त्याचप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला ग्रामीण भागात काही ठिकाणी खाणकामाई क्षेत्रांचा विकास झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रदेशातील करमणुकीची व विरंगुळ्याची केंद्रही कमी झाल्याची दिसून येतात. बघा, मी काय म्हणतोय, प्रदेशातील करमणुकीची व विरंगुळ्याची ठिकाणे, विरंगुळा म्हणजे बाग बगीचे वगैरे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला, ठिकाणेही कमी झाल्याचे लक्षात येते, कारण या ठिकाणी ही दाट शहरीकरण पाहावयास मिळत आहे. यावरून सर्व निष्कर्ष असं काढता येईल, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की 10 वर्षाच्या काळात वाहतूक मार्गांच्या दोन्ही बाजूस शहराच्या वेगाने शहरीकरणाचा वेग वाढलेला आहे, शहरीकरण वाढलेलं आहे किंवा शहराचा विकास झालेला आहे. अशा प्रकारे जो चॅप्टर आहे, जो भाग आहे, कोणता चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे, 3 नंबर चॅप्टर आपण कंप्लीट केले आहे. झालेला भाग असतो तो वाचत जा, तो समजून घेत जावा, तो समजला. जो भाग मी तुम्हाला व्हॉट्सअप करतोय, पाठवतोय, तो अभ्यास करा, पाठांतर करा, तो समजून घ्या, म्हणजे थोडा तुमचा जिओग्राफीचा अभ्यास होत जाईल. ठीक आहे. थँक्यू. थांबूया.